विद्यार्थी मित्रो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी मॅथ सेकंड संकीर्ण प्रसंग 3 सर्कल वर्तुळ ह्या प्रकरणाच्या मिसलेनियसमध्ये प्रॉब्लेम सेटमध्ये आपण आहोत. काही त्यातले महत्त्वाचे सम्स, शेवटचे सम्स राहिलेत तेवढे आपण पूर्ण करणार आहोत. आपण इथं प्रश्नसंच घेत असताना अभ्यासक्रमातून कुठला भाग वगळला आहे, कमी केला आहे वगैरे असा भाग कधीही विचारात डोक्यासमोर घेतलेला नाही आहे. तुम्ही तो घ्यायची गरज नाही किंवा तो भाग आपल्या सेल्फ स्टडीसाठी लागणार आहे. हा भाग डोळ्यासमोर ठेवून आपण हा भाग करत आलेलो आहोत. ओके बाळांनो, तर हे असं एक समय बघा, 21 उदाहरणं आपल्याला प्रॉब्लेम सेटमधली आपण पूर्ण करत गेलो आहे. पुढं 22व्या समला आपण आलेलो आहोत. बरोबर. हे बघा कसं आहे. ह्या 22व्या प्रश्नामध्ये एक फिगर दिलेली आहे आणि आपल्याला त्याने हा अभ्यासक्रमात आहे नाही असा नाही विचार करता त्या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे बघा, की कशा पद्धतीने तो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे किंवा कसा तो अभ्यासक्रम आपल्यासाठी ते कसं ते प्रॉब्लेम आपल्याला नेमकं सॉल्व करायचं आहे. हा भाग आपण तिथं बघूया. एकदा असा भाग आपण क्लिअर करणार आहोत. तिथं एक सर्कल दिले बघा बाळांनो, सर्कलची पेर दिलेली आहे. एक असं सर्कल आहे, त्याच्यानंतर हे दुसरं सर्कल असं आहे. दे आर नॉट टचिंग, दे आर इंटरसेक्टिंग सर्कल्स. टचिंग सर्कल्स एक्सटर्नली इंटरनली हा भाग पण तुम्ही शिकलेला आहात. टचिंग न करता ते दोन्ही सर्कल्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात असे दोन सर्कल्स आहेत इथं. आणि ह्या दोन सर्कलांच्या बाबतीमध्ये एक कॉमन टँजंट आहे ह्या दोन्ही सर्कलला. अशी इथं एक कॉमन टँजंट आहे अशी. हा सर्कलचा भाग असा टच होतो आहे, ही कॉमन टँजंट अशी आहे. आणि मग आपल्याला या टचिंग सर्कलांच्या बाबतीमध्ये ही कॉमन टँजंट आहे. त्यानंतर त्याने इथं एस नाव दिलं आहे, इथं आहे तो आर आहे आणि इथं जे पॉईंट्स आहेत, हे टचिंग पॉईंट्स आहेत ते पी आणि क्यू आहेत. आणि इथं आपल्याला दोन सेगमेंट त्यांनी जॉईन करून दिले. हे पी आर, हे असा आर येत आहे. त्याच्यानंतर हाही भाग असा क्यूपर्यंतचा भाग जोडला आहे. आणि मग आपल्याला हे पण जोडलं आहे बघा त्यांनी. असा एक भाग त्यांनी हा इथंपर्यंतचा भाग त्यांनी दिला आहे आपल्याकडे. आणि मग आपल्याला इथं प्रूव्ह करायला सांगितले हे पी एस, हे बघा हे पी एस ओ असं आहे ते पी एस. आणि दुसरा पार्ट आहे हा एस आर, एस क्यू. हा भाग त्यांनी जोडला आहे. आणि मग आपल्याला त्यांनी असं इथं ह्या फिगरवरनं, ह्याचा सेंटरचा काय विषय नाही आहे, हे दोन्ही सर्कल्स असे एकमेकांना असे आहेत. टचिंग सर्कलचं फिगर असं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं प्रूव्ह दॅट अँगल पी आर क्यू प्लस अँगल पी एस क्यू इज इक्वल टू 180 डिग्री असेल. हे प्रूव्ह दॅट करायला सांगितले. दिसते का बघा हा भाग? नाही बहुतेक दिसत. व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह दॅट अँगल पी आर क्यू प्लस अँगल पी एस क्यू ह्या दोन्हीची बेरीज 180 डिग्री असणार, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कसं प्रूव्ह करता येईल हा भाग नीटपणे लक्षात घ्यायचा आहे. इथं आपण एक कन्स्ट्रक्शनचा एक छोटासा भाग करून टाकूया. मी कन्स्ट्रक्शन काय करतो बघा, हे एक जॉईन करून टाका इथं. आता तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते का बघा, तुम्हाला असं ऑब्झर्वेशन पाहिजे तुमचं, जरा नीट बघा. हे बघा इथं आहे, हे बघा इथं पी आहे, इथं एस आहे. आता हा एस हा अँगल इन्स्क्राइब्ड अँगल झाला कुठल्या आर्कमध्ये? हा आर्क जो पी आर आहे, हे बघा पी आर असा आर्क आहे, त्याच्यात निम्मा असणार. परत बघा हा एक अँगल आहे बघा इथं सेकंड टँजंट फॉर्म्युलानुसार. हा अँगलसुद्धा, हा पी अँगलसुद्धा हा पी आरचा अँगल असणार. एससुद्धा हा पी आर आर्कच्या निम्मा असणार. टँजंट सेकंड फॉर्म म्हणू शकतो किंवा हे दोन्हीच्या दोन्ही कोण. हे बघा समजा हा पी आर नावाचा जो कंस आहे, हा पी आर नावाचा जो कंस आहे, ह्याच्या निम्मा हा कोण आहे आणि तोच हा सेकंड टँजंट फॉर्म्युलानुसार सुद्धा पी कोणसुद्धा ह्या आर्कचा निम्मा आहे. म्हणजे हा आर्क समजा 50चा असेल तर हा अँगल असणार आहे 25चा आणि हा पण अँगल असणार आहे 25चा. आपल्याला ह्याचं इंडिकेशन यासाठी उपयोग पडते बाळांनो. हा जो कोण आहे कुठला बघा, इथं जर असं गंमत म्हणून बघा तुम्ही, इथं हे अंडरस्टँडिंग पॉवर आपली किती असायला पाहिजे. हा बघा आर पी क्यू नावाचा हा जो कोण आहे तो कोणाच्या निम्मा असणार? त्याच्यामध्ये सापडलेल्या आर्कच्या निम्मा असणार. लक्षात आलं का बघा. हा जो कोण आहे ना अँगल पी आर पी क्यू, हा कोण कुणाच्या निम्मा असणार बघा? 1/2 माप कंस पी आर. ओके,
परत आंतरलिखित कोनानुसार सुद्धा तेवढाच कोन कुठला असणार सांगा बरं, अँगल PSR असणार आहे. PSR सुद्धा PRच्या निम्मा असणार हे बघा, आणि RPQ सुद्धा हा PRच्या निम्मा असणार. ही एक सेकंड टेंजंट फॉर्ममधली एक महत्त्वाची गोष्ट आपल्या समोर असायला पाहिजे. हेच बघा याचं ॲप्लिकेशन करूया आणि याच्यानुसार कोन RPQ हा कोन आणि PSR हे दोन्ही कोन एकरूप असणार आहेत. सेम वे सेकंड सर्कलमध्ये असणार आहे बघा. आता तसंच हा जो कोन RQP आहे, RQP हे बघा, हा कोन आता RQP हा कोन ह्याच्या आर्कच्या निम्मा असणार आहे RQP, आणि त्याच आर्कच्या निम्मा हा RSPSR म्हणला जाणार, आता QSR म्हणूया, QSR. ओके, ही खरी गंमत. हे दोन कोन सेकंड टेंजंट फॉर्मनुसार कोन एकरूप असणार. ही संकल्पना जर क्लिअर झाली असेल तर ह्याच्यामध्ये फारसा दम नाही आहे बाळांनो. हे एकदम आरामशीर आहे, एकदम सोपं आहे. हा कोन स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोन ह्या कंसाच्या निम्मा आणि आंतरलिखित कोनसुद्धा ह्याच्या निम्मा, म्हणजे हा आणि हा कोन हा एक्स असला, ही गंमत आहे बघा. हा एक्स असला तर हा एक्स असणार, आणि हा सुद्धा ह्याच्या निम्मा आहे, म्हणजे हा जर वाय असला तर हा सुद्धा वाय असणार. हे दोन्ही कोन सारखे असणार आहे. बस एवढीच तर आपल्याला जास्तीची ओळख आपल्याला इथं पाहिजे होती. बस झालं. आता इन ट्रँगल किती संकल्पना किती छान आहे बघा. किती गणित, का गणित हे महत्त्वाचं आहे, किंवा का अशी गणित परीक्षेमध्ये असायला पाहिजे की जेणेकरून ती नको काढून टाकायला नको होती. आता इन ट्रँगल PRQमध्ये जाऊया. इन ट्रँगल PQR, त्रिकोणाच्या 3 कोनाच्या मापांची बेरीज नक्की बाळांनो 180 असते, होय की नाही. त्यामुळे मी काय करतो बघा, हा एक कोन घेतो PRQ म्हणजे R कोन अधिक P कोन लिहित असताना RPQ म्हणजे R एकदा मध्ये P एकदा घेणार, प्लस कोन P गेला. आता कोन RQP ह्या तिघांची बेरीज असणार आहे 180. तो त्रिकोणाचा गुणधर्म आहे, बरोबर ना. हा PRQ मी तसाच ठेवतो, तो उत्तरामध्ये पाहिजे बघा. हे बघा, आता RPQ हा कोन कोणा एवढा आहे बघा बरं. RPQ हा PSR एवढा आहे. RPQ हा कोन आहे PSR एवढा, प्लस RQP हा कोन एवढा आहे बघा, QSR एवढा आहे. बाय दिस म्हणजे ह्या दोघांच्या ऐवजी आपण हे दोन कोन आणू शकतो. आता बाळांनो, हा जो PRQ आहे तसाच ठेवतो. आता ह्या दोन्हीचं ॲडिशन करूया. कुणाचं? PSR आणि QSR ह्या दोघांची बेरीज करूया. कोणाच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार तो होणार आहे X+Y, म्हणजे तो X+Y म्हणजे कोण होणार आहे, कोण PSQ. हा बघा, ह्या दोन्हीची बेरीजसुद्धा 180 अंश असणार आहे. म्हणून ते प्रूव्ह लगेच क्लिअर होतं. लक्षात आलं का बघा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात घेणार असाल तर काय करायचं होतं, हे बघा, हा असा घ्यायचा होता. अँगल X+R+Y इज इक्वल टू 180. X+Y +R इज इक्वल टू 180. बट X+Y इज इक्वल टू अँगल S प्लस R दॅट इज इक्वल टू 180. S मीन्स धिस अँगल आणि R मीन्स धिस अँगल. ह्या दोन्हीची बेरीज 180 येणार. आंतरलिखित कोनाचे माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असते. स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेल्या कोनाचे माप सुद्धा त्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. ही संकल्पना इथे क्लिअर असायला पाहिजे होती आणि तिचा वापर करून आपल्याला हे समास सोडवायचं होतं. जरी अभ्यासक्रमातून जरा तो थोडं डिलेड झालं असलं तरी एक संबोध म्हणून ह्या गणिताकडं निश्चितपणे बघूया. नक्कीच हा भाग चांगला आहे किंवा हा भागसुद्धा सोपा आहे. अशाच अर्थानं अजून एक गणित आपल्याला पुढं सॉल्व करायचं होतं. त्याचाही भाग आपण पडशी बघून घेऊया की नेमकं हेच इथंसुद्धा वापरायचं होतं. आता ह्या गणितात वापरायचं होतं तेच. ठीक आहे, असलं अजून एक गणित बघूया. 23व्या सम आहे परीक्षेसाठी आणि सोपं पण आहे. पडशी पूर्ण करून घेऊया. ठीक आहे बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करत आहात. गणित मैत्रीचे लेक्चर्स ऐकत आहात. भरपूर लेक्चर्स नव्हे, सर्वच अभ्यासक्रम बाळांनो आपण पूर्ण केला आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं. तुम्ही दिलेली ताकद, तुम्ही दिलेलं कॉन्फिडन्स, गेले 450 तास मी तुमच्यासमोर उभा आहे. एक प्रेमाची रिक्वेस्ट होती, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करावं. बऱ्याच मित्रांनी माझी रिक्वेस्ट मान्य केली. बऱ्यापैकी मित्रांनी अजूनही माझी रिक्वेस्ट मान्य केली नाही. ते करतील अशी अपेक्षा आहे मला. ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही ते मित्र सबस्क्राईब करतील, लेक्चर्स अटेंड करतील.
आणि मग माझं मूल्यमापन हे सबस्क्राईबवरती यूट्यूबवाले करतात आणि त्यामुळं आपण बऱ्याच दृष्टीनं आपण पाठीमागं आहोत. ते पाठीमागं राहिलेला भाग नक्की मला पुढे न्यायला बोर्ड परीक्षेपर्यंत नक्की हेल्पफुल ठराल अशी एक छोटीशी अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करतो. अजून एक प्रश्न मला असा दिला आहे बघा गणित 23वा आहे, सोपं आहे, वाटताना कसं वाटतं पण ते कसं लर्न करायचं राहतं, असा हा 23वा प्रश्नामधला भाग आपण बघूया. दोन इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत, नॉट टचिंग सर्कल्स, दे आर इंटरसेक्टिंग टू इच अदर्स. हे बघा, हे एक सर्कल आहे. सर्कल माझं जरासं मला फार छान पद्धतीनं सर्कल काढता येतं बोर्डवरती. हा ग्लास बोर्ड आहे, जरासं ते स्लिप पण होते, म्हणजे विदाऊट कंपॉस सर्कल काढायचं कॉन्फिडन्स हा माझ्याकडं गेल्या 30 वर्षाच्या अनुभवातून भरपूर काही येते, करता येतं. सेकंड सर्कल असं आहे आणि या सेकंड सर्कल आणि फर्स्ट सर्कलच्या बाबतीमध्ये अशी एक याच्यामधून जाणारी एक अशी एक लाईन आहे, ह्या इंटरसेक्शन पॉईंटमधून जाणारी. सेकंड लाईन अशी आहे बघा, अशी जाते बिचारी ही लाईन. आपल्याला मात्र विचार करायला लावले. ह्या लाईन्स आहेत आणि इथं नावं बघा काय दिले आहेत, RMS आणि सेकंडच्या आहेत PNQ. हा कॉमन पॉईंटचं नाव आहे ते PNQ. आणि इथं आपल्याला प्रूव्ह दॅट हे सेकंडचे फॉर्म्स आहेत वगैरे वगैरे असं त्याने दिले. 2 सर्कल्स आर इंटरसेक्ट ॲट पॉईंट M आणि N, इंटरसेक्शन पॉईंट्स आहेत, हे अशा लाईन्स आहेत. आणि वी हॅव टू प्रूव्ह दॅट हिअर. आपल्याला प्रूव्ह काय करायचं बघा, वी हॅव टू प्रूव्ह दॅट हा जो PR आहे आणि जो SQ आहे, ह्या दोन लाईन्सना सेगमेंट SQ इज पॅरलल, दिसत नाही मला वाटते, सेगमेंट SQ इज पॅरलल टू RP. हे आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. असं एक छोटंसं काम आपल्याला त्यांनी सांगितलं आहे, पण किती इंटरेस्टिंग आहे बघा, किती सोपं पण होऊन जातं. जोपर्यंत त्या प्रश्नापासून आपण दूर असतो ना, तेव्हा ते आपल्याला ते वाटतं ते जरासं वेगळं काहीतरी आहे किंवा कठीण काहीतरी आहे. तसं काही नाही. हे कन्स्ट्रक्शन करतो, जॉईन MN, हा कॉमन पॉईंट जोडला. आता लक्षात घ्या, हा जो क्वाड्रिलॅटरल झाला, हे जॉईन करूया. हा जो चौकोन झाला RMNQNP, ह्या वर्तुळाचे 4ही शिरोबिंदू एका सर्कलवरती आहेत का नाहीत सांगा. दुसऱ्यावरती पण 2 पॉईंट्स आहेत, पण एका सर्कलवरती आहेत का नाहीत सांगा. आहेत, येस. हा चक्रीय आहे, चक्रम नव्हे, चक्रीय चौकोन आहे. ज्या वर्तुळाचे 4ही बिंदू त्या सर्कलवरती राहतात, सर्कलच्या शिरोबिंदूवरती परिघावरती राहतात, तेव्हा तो चक्रीय असतो. चक्रीय चौकोनाचा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म बाळांनो, न पाठ करता आपण तो डायजेस्ट करायचा आहे. काय गुणधर्म आहे बघा, चक्रीय चौकोनाचा बाबतीतला अतिशय महत्त्वाचा गुणधर्म. समजा तुम्हाला प्रूव्ह दॅट करायला आला तर लगेच प्रूव्ह करायचं आहे. हे बघा, मी एक चक्रीय चौकोनाचं एक उदाहरण, एक साधं गणित सांगतो तुम्हाला. एक चक्रीय चौकोन आहे, एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे इथं. हे बघा, असं मी काढून दाखवतो इथं. आणि हा त्याचा एक्सटेरियर अँगल आहे. लक्षात घ्या, हा ABCD नावाचा चक्रीय चौकोन आहे आणि हा त्याचा एक्सटेरियर अँगल आहे. हा असा आहे, हा ह्याचं माप X आहे, ह्याचं माप Y आहे. लक्षात घ्या, ह्या X+Y बेरीज किती असणार, 180 असणार. लक्षात घ्या, A+Cचं बेरीज किती असणार सांगा, A+Cचं बेरीजसुद्धा 180 असणार. आता Cचं मेजर, आता हे मेजर किती घेणार आपण, Y. म्हणजे ह्याचं माप किती येणार सांगा की, याचंसुद्धा X+Y, याचं पण X+Y. म्हणजे चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्या दुरस्थ आंतरकोनाच्या विरुद्ध सम्मुख कोनाशी बाह्यकोनाचे माप त्याच्या लगतच्या कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. हे बघा, हा X असला तर हा पण X असणार. चक्रीय चौकोनाच्या बाह्यकोनाचे माप त्याच्या आंतरकोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. X+Y इज 180, X+Y त्या दोघांची बेरीज 180 आणि ह्या दोघांच्या बेरीज 180. हा एक महत्त्वाचा भाग इथं शिकायचा होता. लक्षात आलं का बघा, म्हणजे याच्या लगतच्या कोणाच्या सम्मुख कोणाशी एकरूप असतो तो कोण. आलं लक्षात. म्हणजे हा X असेल तर हा X असणार. आता सांगा ह्याचा सम्मुख कोण काय येणार, ह्याचा जर आपण
ह्याचा कोण जर वाय म्हणला हा, तर हा कोण किती येणार बघा. ह्याचा सम्मुख कोण हा आणि त्याचा लगेच कोण हा येणार. लक्षात आलं का बघा. हा त्याचा महत्त्वाचा भाग होता आणि हे म्हणजे ते गणित होतं. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोणाचे माप त्याच्या लगतच्या कोणाच्या सम्मुख कोणाशी एकरूप असतो. कारण ह्या दोन्हीची बेरीज 180 आणि ह्या दोन्हीची बेरीज 180. दॅट्स प्रूफ. हे बघा x + y = 180, x + y = 180. त्याचं प्रूफसुद्धा होऊन गेलं. लक्षात आलं का. चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोणाचं जे माप आहे, त्याच्या बाह्य कोणाचं जे माप आहे, त्याच्या सम्मुख कोणाच्या मापाशी तो कोण एकरूप असतो. हे दोन्ही कोण आहेत चक्रीय चौकोनाचे कॉरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रॅटरल. चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्या लगतच्या कोणाच्या सम्मुख कोणाशी एकरूप असतं. कॉरोलरी ऑफ द सायक्लिक क्वाड्रॅटरल. चक्रीय चौकोनाची जी उपप्रमेय आपण शिकलो होतो, चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन हा त्याच्या लगतच्या कोणाच्या सम्मुख कोणाशी एकरूप असतो. x + y = 180, x + y = 180 सायक्लिक क्वाड्रॅटरची प्रॉपर्टी होती. बट x + y = 180, देअरफॉर धिस ॲडिशन अँड धिस ॲडिशन इक्वल. देअरफॉर x + y म्हणजे अँगल a + c = 180. अँगल c प्लस म्हणजे हा जो c चे दोन्ही कोण होते, अँगल CBD आणि अँगल CBCE इज ऑल्सो 180. हे दोन्ही कॉमन निघून गेले. देअरफॉर a = CBE. चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या लगतच्या कोणाच्या सम्मुख कोणाशी एकरूप असतं. याची बेरीज 180 आणि याची पण बेरीज 180 असते म्हणून. बस कोरोलरी ऑफ चक्रीय चौकोनाचे उपप्रमेयचा वापर इथं आपल्याला करावा लागेल आणि मग हे गणित आपल्याला पडसी पूर्ण करून घेता येईल. ओके बाळांनो. चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोणाचे माप. आता चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्याशी हा बघा बाह्य कोन अँगल MNQ याचं माप, हा बाह्य कोणाचे माप, हा बाह्य कोणाचे माप त्याच्या लगतच्या कोणाच्या सम्मुख कोणाशी म्हणजे कुठल्या कोणाशी सांगा बरं. कोण RC म्हणले तो. लक्षात आलं. आता हा चक्रीय चौकोन आहे. तसेच सेकंड चौकोन MSQN हा सुद्धा चक्रीय आहे, चक्रीय चौकोन आहे. आता त्याच्या चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन हा चक्रीय चौकोन हा त्याचा बाह्य कोन आला बघा y. हा बाह्य कोन म्हणजे कुठला सांगा बरं. MNP. अँगल MNP = हा बाह्य कोणाचे माप कुणा एवढा असणार सांगा बरं. कोण S एवढा. मी एका अक्षर लिहिला तरी चालला असता. बट MNP आणि MNP याचा बाह्य कोन हा त्याच्याशी एकरूप असणार आहे. ह्याचा अर्थ असा हे दोन्ही एकरूप असल्यामुळं आता R आणि MNQ आणि MNP आणि MNQ हा याच्याशी एकरूप असणार आहे आणि हा याच्याशी एकरूप असणार आहे. हे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोणाची ही प्रॉपर्टी झाली. आता लक्षात आलं का बघा. बट अँगल MNP हे 1 आहे आणि हे 2 आहे. तिसरं अँगल MNP आणि MNQ याची मी बेरीज करतो आणि कोण R आणि कोण SC पण बेरीज करतो इथं. MNP आणि MNQ याची बेरीज शुअरली 180 असणार आहे बघा. 180 असणार आहे. म्हणजेच तेवढी बेरीज कोणाची असणार आहे सांगा बरं. कोण R आणि SC. आता लक्षात आलं का बघा. R आणि S याचा अर्थ आपल्याला असा निर्माण झाला इथं असा निर्माण झाला थोडासा गडद. हे बघा हे दिसतंय का बघा जरासं. मी इथं लिहितो. आता जागा माझ्याकडं कमी आहे. लक्षात आलं का बघा. ह्या दोन्हीची मी बेरीज केली. MNP आणि MNQ ह्या दोन्हीची जर बेरीज केली तर ह्याची बेरीज येणार आहे 180. 180 बरोबर येणार आहे अँगल R आणि अँगल S. ह्याचा अर्थ अँगल R आणि अँगल S याची बेरीज 180 आली. आता 2 रेषा आहेत तुमच्यासमोर. 2 रेषा आहेत. ही आणि ही रेषा आणि ह्या दोनांची बेरीज 180 आहे. म्हणजे आंतरकोन पूरक आहेत का नाही बघा. आंतरकोन पूरक आहेत आणि आंतरकोन पूरक आहेत म्हणजे ह्या रेषा कशा असल्या पाहिजेत तर ह्या रेषा समांतर असल्या पाहिजेत. असा इथं विचार करायचा होता. म्हणजे SQ आणि हे जे RP आहे SQ आणि हे जे RP आहेत हे दोन्ही एकमेकांना पॅरलल असणार आहेत. हा चक्रीय चौकोनाचा बाह्य कोनाचा गुणधर्म होता. परत आणखीन एकदा हे समजून घेऊया म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने क्लिअर होईल. जरासं हे अस्पष्ट दिसते असं दिसायला नाही. परत एकदा हा भाग परत एकदा क्लिअर करूया म्हणजे अधिक चांगल्या रीतीने तुम्हाला हे भाग समजून घ्यायला त्याची मदत होईल. परत एकदा बघूया. जरासं जागाही मला कमी मिळाली ह्यावेळी इथं. त्या बाजू सगळी व्यस्त त्या फिगरमुळं गेल्यामुळं परत एकदा हा भाग बघूया. हा प्रश्न
परीक्षेमध्ये 100% असेल असं माझं मत आहे. परत एकदा समजून घेऊया. ओके बाळांनो. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे आंतरकोन पूरक असतील. ह्या रेषा आहेत तुमच्या जवळच्या आणि इथले आंतरकोन जर पूरक आले तर ह्या रेषा समांतर असतात. हे रेषा एक्स आणि वाय आहे. हे जर ह्या दोन्हीची बेरीज 180 आली तर त्या रेषांना समांतर होण्यात असते. ही समांतरतेची कसोटी होती, समांतरतेचा तो भाग होता. लक्षात आलं बघा. आपण एका वेळेला एक एक चक्री चौकोनाचा विचार करायचा इथं. हे बघा मी लिहितो इथं बघा. तर असं हा जो चौकोन आहे, चौकोन RMNP हा सायक्लिक आहे, चक्रीय आहे. कारण त्याचे चारही बिंदू सूर्यबिंदूवरती राहतात. त्याच्या बाह्यकोनाचे माप MNQ, त्याच्या बाह्यकोनाचे माप त्याच्या लगतच्या कोणाच्या समूहकोनाशी एकरूप असतं. म्हणजे कोणाशी एकरूप असणार सांगा. एकट्या अक्षराने लिहिला तरी चालतो कोण R, किंवा त्याला PRM असं लिहिला तरी चालतो. त्याच्यानंतर हा जो दुसरा चौकोन आहे इथं MSQN हा सुद्धा चक्रीय आहे. त्याचे पण चारही बिंदू वर्तुळावरती राहतात. त्याच्याबद्दल आपण काही लिहिलो नाही तर त्या चौकोनाला वाईट वाटेल. त्यामुळे त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. आता ह्याचा बाह्यकोन हा आला बघा. अँगल MNP ह्याचं माप, ह्या बाह्यकोनाचं माप त्याच्याशी लगतच्या कोणाच्या समूहकोनाशी, म्हणजे कोणाशी सांगा बरं, एकरूप असणार SC. हे पहिलं वाक्य, हे दुसरं वाक्य. ह्या दोन्हीची बेरीज करूया बाळांनो. अँगल MNQ प्लस अँगल MNP इज इक्वल टू अँगल R प्लस अँगल S. बट व्हॉट इज ॲडिशन ऑफ MNP अँड MNQ? ॲडिशन ऑफ MNP अँड MNQ ह्या दोघांचे कोणाची माप आपल्याला माहिती नाहीत, पण ह्या दोघांची बेरीज मात्र निश्चितपणे काय होणार आहे सांगा, अशी टोटली होणार आहे. त्यामुळे त्याची बेरीज असणार आहे बाळांनो 180 डिग्री. ह्याची बेरीज येणार आहे 180. दॅट इज इक्वल टू अँगल R प्लस S. ज्या अर्थी ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 आहे. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे आंतरकोन जर पूरक असतील तर त्या रेषा नक्की आणि नक्की समांतरच असतात. ही आंतरकोन कसोटी आहे. बाय आंतरकोन कसोटी, इंटेरियर अँगल थेरम कसोटी आपण असं लिहू शकतो. हे दोन सेगमेंट्स SQ अँड RP मस्ट बी कॉन्ग्रुएंट टू इच अदर. अशा रीतीनं सोप्या संकल्पनेवर अशी गणित परीक्षेला निवडली जातील जी 1-2 स्ट्रोकमध्ये आहेत. फार किचकट पान भरून सोडवा असं गणित येणार नाही आहे. तुम्हाला हॅपीली गणितं सोडवायचे आहेत, पण विचार करायचा आहे. थोडंसं आव्हान तिथं आहे. असे प्रश्न असतील असा भाग इथं आहे. बराचसाच 1-2 उदाहरणं राहतात, ती पण अभ्यासक्रमातून डिले करण्यात आलेली आहेत. त्यामुळे आता मी इथं थांबतो. पुन्हा एखादा रिव्हिजन वगैरे तास घेत असताना आपण तो भाग पूर्ण करूया. आता आपण सामायिक परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी बाळांनो, सामायिक परीक्षेची तयारी करण्यासाठी काही प्रश्नपत्रिका आपण सॉल्व करायच्या. इथून पुढच्या तासाला तुम्हा सर्वांना सामायिक परीक्षेच्या प्रिपरेशनमध्ये आनंदाने सहभागी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत बाळांनो, 10वीच्या मित्रांनो, तुम्हाला सांगायला नको, मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करत आहात. गणित मैत्री जॉईन राहा, सबस्क्राईब करा अशी एक हार्डली रिक्वेस्ट. गेले 450 तासापैकी 300 तास मी तुमच्याकडे पाठवलेले आहेत. मॅथ्स 1-2चा संपूर्ण अभ्यासक्रम उजळणीसाठी तुम्हाला नक्की त्याचा उपयोग होणार आहे. तुम्ही मराठी मीडियमला असा, सेमी इंग्लिशमध्ये असा, जेवढा गणितासाठी, गणितातला जेवढं काही काम तुमच्यासाठी करता येईल, विशेषतः प्रश्नपत्रिकाची उत्तरं तुम्हाला जेवढी काही मदत करता येईल, पुढं तुम्हाला थोडंसं तुमच्या अपेक्षेनुसार काही प्रॅक्टिकल वर्क पूर्ण करण्यासाठी सुद्धा जर आपल्याला काही हेल्प करता आली, बोर्ड परीक्षेपर्यंत आपण तुमच्याजवळ आहोत, तुमच्या समोर आहोत, तर गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. गणित शिकूया, पुढे जाऊया. ओके बाळांनो, सर्वांना बेस्ट ऑफ लक. पुढच्या तासिकेच्या वेळेला काही पेपर्स घेऊन, काही आव्हानात्मक प्रश्न घेऊन आपण सॉल्व करूया. ओके बाळांनो, तोपर्यंत बेस्ट ऑफ लक.